हॅलो गाईज, आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 4 प्रकारच्या भाज्या ज्या सुक्या आहे, टिफिनसाठी स्पेशल आहे. तर ही मेथीची भाजी आहे. मेथीची भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली आहे. आणि आता इथे पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. जिरं आणि थोडीशी मोहरी घातलेली आहे आणि थोडासा हिंग पण घालायचा आहे. त्याने पण टेस्ट खूप छान येते. आणि हिरवी मिरची मुलांसाठी असेल, टिफिनसाठी असेल किंवा शाळेसाठी वगैरे आपण सुद्धा बनवू शकतो. तर इथे हिरवी मिरची, कांदा, बारीक लसणाचे काप केलेले आहेत ते टाकलेले आहेत. आणि जर तुम्हाला लाल मिरची पावडर पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता. तर इथे मी हिरवी मिरची आणि थोडंसं लाल मिरची पावडर पण घालणार आहे, कारण ही हिरवी मिरची जी आहे ती थोडी मोठी आहे, म्हणजे तिखट कमी असल्या कारणाने. आणि ते थोडंसं छान परतवून घेते. आणि परतल्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत. तर ते सुके मसाले थोडेसे मी घालणार आहे. लाल मिरची पावडर आणि हळद, थोडंसं धने पावडर घालणार आहे आणि छान परतवून घ्यायचं आपल्याला. आणि मग त्याच्यामध्ये सुकी भाजी जी चिरलेली आहे ती आणि वाफेवर आपल्याला शिजवायची आहे. तर तुम्ही थोडीशी अशी खमंगसुद्धा होऊ देऊ शकता, किंवा तुम्हाला जर ओली ओली पाहिजे असेल थोडी तर. आणि ते चवीनुसार मीठ. तर इथे मी बिना पाण्याचीच आपल्याला करायची आहे. तर खूप टेस्टी लागते आणि थंडीच्या दिवसामध्ये खूप छान राहते मेथी खाणं वगैरे. आणि पालक, हिरव्या पालेभाज्या ज्या आहेत त्या. तर अशा प्रकारे मी झाकण ठेवून वाफवून घेते आणि थोडीशी कुरकुरीत करायची आहे. भाजी खूप टेस्टी लागते. तर आता इथे बघू शकता तुम्ही. आणि इथे आपल्याला बिना झाकण ठेवून थोडंसं होऊ द्यायचं आहे, म्हणजे ती छान अशी कुरकुरीत होते भाजी आणि टेस्टी पण लागते. तर इथे मी परत थोडंसं झाकण हे करून घेतलं शिजायला थोडीशी, कारण शिजल्यावरच ती कुरकुरीत होते छान. आणि आपल्याला काढून घ्यायची आहे मग. तर ही पौष्टिक भाजी आहे, थंडीची पण. आपण एरवी पण खाऊ शकतो. तर दुसरी भाजी जी आहे ती वालाच्या शेंगा आहे. तर ती पण खूप छान भाजी आहे, टेस्टी लागते. तर इथे मी पॅनमध्ये गरम करून घेतलेलं आहे तेल. तर त्या तेलामध्ये आपल्याला घालायची आहे जिरं, मोहरी घालायची आहे. चांगली तडतडली, कारण तडतडल्यानंतर त्याचा सुगंध खूप छान येतो मोहरीचा आणि जिऱ्याचा. तर इथे बघू शकता तुम्ही. आता इथे मी जिरं घातलेलं आहे, थोडीशी मोहरी घातलेली आहे आणि इथे काप टाकलेले लसणाचे आणि कांदा. तर कांदा तुम्ही थोडासा जास्तही घातला तरी काही हरकत नाही, खूप टेस्टी लागते भाजी. आणि थोडेसे टोमॅटो घातलेले आहेत आणि छान परतवून घ्यायचे आहे. तर यामध्ये मी काय घालणार आहे तर ते खूप महत्त्वाचं आहे, कारण या भाजीने हे घातल्यानंतरच खूप छान टेस्ट येते. तर ते कुठले 2 साहित्य आहेत तर ते तुम्हाला दाखवते. तर आता इथे मी घालणार आहे खसखस आणि खोबरं. तर हे दोन्ही जर तुम्ही घातले तर इतके छान टेस्ट येते याची, आणि दिसायला पण भाजी खूप छान दिसते आणि चव पण खूप छान येते. आणि इथे खोबरं किस घातलेलं आहे. तर तुम्ही खोबरं किसूनही घालू शकता, थोडंसं जाडसर. आणि इथे मी सुके मसाले घातलेले आहेत. हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर आणि थोडंसं हिंग पण घालायचं आहे. आणि ही पण भाजी आपल्याला वाफेवर शिजवायची आहे. आणि ही पण खूप टेस्टी आहे, टिफिनसाठी पण खूप छान आहे आणि तशी पण खायला खूप छान लागते. आता इथे आपल्याला वालाच्या शेंगा ज्या तोडून ठेवलेल्या आहेत, धुवून ठेवलेल्या आहेत, त्या आपल्याला घालायच्या आहेत. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि ही पण मी पाण्यावर शिजवणार आहे, म्हणजे प्लेटवरती पाणी घालून आपल्याला शिजवायचे आहे, कारण याला थोडासा वेळ लागतो. याची जी शेंगा आहे किंवा वाल आहे ती थोडी जाड असते. आणि ही पण भाजी खूप टेस्टी लागते, खूप छान लागते. टिफिनसाठी पण तुम्ही अशा प्रकारे जर केली तर मुलं आवर्जून खातील. तर इथे मी प्लेटमध्ये पाणी घातलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही छान शिजलेली आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे आपल्या वालाच्या शेंगाच्या भाजीला. तर आपली दुसरी भाजी आहे
आता तिसरी भाजी आहे भेंडीची भाजी. तर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली आहे आणि पॅन गरम केलेला, तेल पण गरम झालेलं आहे आणि जिरं आणि मोहरी घातलेली आहे. तर भेंडीच्या भाजीला कांदा भरपूर पाहिजे. कांदा जर असला तर टेस्ट खूप छान येते भेंडीच्या भाजीला. तर इथे मी लसणाचे काप केलेले आहेत, ते पण टाकलेले आहेत. कांदा आणि थोडीशी हिरवी मिरची, कारण आपण टिफिनसाठी बनवत आहे तर थोड्याशा कोरड्या भाज्या पाहिजे. तर इथे छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला. कांदा परतल्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहे. हिंग घातलेला आहे मी थोडासा, आणि लाल मिरची पावडर, हळद. तर तुम्ही नुसतं हिरवी मिरची घालूनसुद्धा भाजी करू शकता. आणि इथे धने पावडर घातलेली आहे, थोडीशी कोथिंबीर. तर आपल्याला सगळ्या भाज्यांमध्ये वरतून कोथिंबीर टाकायची आहे. तर दिसायला पण भाजी खूप छान दिसते आणि टेस्ट पण खूप छान येते. तर चांगलं परतवल्यानंतर आपल्याला जी भेंडी आहे ती, आणि इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आणखीन एक गोष्ट टाकायची आहे याच्यामध्ये, आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. तर भाजी खूप टेस्टी बनते भेंडीची भाजी, आणि शेंगदाणे पण खाल्ल्या जातात. तर इथे कोथिंबीर घालून मी थोडंसं वाफ येऊ देते आणि मग आपल्याला बिना झाकणाची भाजी शिजवून घ्यायची आहे. तर ती छान अशी कोरडी कोरडी कुरकुरीत होते. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू राहा, कारण एक शेवटची भाजी आपली बाकी आहे. तर इथे बघू शकता शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे मी. तर तुम्ही थोड्याशा जास्त प्रमाणात घालू शकता, कमी प्रमाणातसुद्धा घालू शकता. आणि इथे आपली भेंडीची भाजी पण काही वेळामध्ये तयार होऊन जाईल. आणि इथे बघू शकता तुम्ही, इथे भाजी पण आपली कुरकुरीत झालेली आहे आणि कोथिंबीरीने सजवलेली पण आहे. तर आपली चौथी भाजी जी आहे ती आहे सर्वांना आवडणारी, ती आहे आलूची भाजी. तर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी काय काय घालणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा. आवडलं तर एक लाईक नक्की करा आणि भाज्या करून बघा. तर इथे जिरं मोहरी घातलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला सोप घालायची आहे, जिरं घालायचं आहे. तर सोपेने खूप छान टेस्ट येते, जसं आपण समोश्याची भाजी वगैरे बनवतो त्याप्रमाणे. तर एक वेगळी टेस्ट येते. तर तुम्ही आलूच्या भाजीसोबत जर आलूची भाजी अशा प्रकारे केली तर तुम्ही पराठा, समोसा वगैरेसुद्धा बनवू शकता आलूच्या भाजीचा. तिथे मी कांदे पण घातलेले आहे आणि ठेचा केलेला आहे हिरव्या मिरचीचा, तर तो घालायचा आहे. त्याने भाजीचा कलर पण खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते. तर इथे कढीपत्ता, कारण कढीपत्त्याच्या सुगंधाने भाजीला एक वेगळी टेस्ट येते. आणि छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि यामध्ये मी फक्त हळद घालणार आहे, धने पावडर, आणि तुम्हाला जर पाहिजे असेल थोडंसं किंचितसं लाल मिरची पावडर घातली आहे काश्मीरी, त्याने कलर थोडासा वेगळा येतो. आणि आता इथे छान परतवून घ्यायचं आपल्याला. आणि नंतर कुस्करलेले आलू ते टाकायचे आहे आणि चवीनुसार मीठ, आणि लिंबू पण पिळू शकता किंवा मग आमचूर पावडर घालायची आहे. थोडीशी भाजी जी आहे ती खूप टेस्टी बनते. आणि इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे, कोथिंबीर आणि सजवायचं आहे. आणि आपली आलूची भाजी पण तयार होऊन जाईल व्यवस्थित जर तुम्ही हलवून घेतली तर. आणि आपल्या अशा प्रकारे सगळ्या चारही भाज्या तयार झालेल्या आहेत. तर भाजी कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर इथे मी पूर्ण मिक्स करून घेते भाजी आणि थोडीशी आपल्याला 2 ते 3 मिनटं आपल्याला छान सगळा मसाला जो आहे तो व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. आणि भाजीला पण थोडंसं गॅसवरच राहू द्यायचं आहे. आणि जर जास्त आलू शिजलेले असेल तर भाजी जेव्हा आपण फोडणी घालतो तेव्हा आलू टाकल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे, कारण त्याला मग पाणी सुटल्यासारखं होते. तर पराठे वगैरे जर तुम्ही करत असाल तर, आणि भाजी जर राहू द्यायची असेल तुम्हाला तर थोडंसं परतवून घ्यायचं आहे. तर आपली भाजी पण तयार झालेली आहे. चारही भाज्या आवडल्या असतील तर एक नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.